नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आज तुम्हाला मी बटाट्याच्या सालीचे वेपर्स दाखवणार आहे। आता आपण बटाट्याचे वेपर्स करतो तेव्हा वरची साल काढून टाकतो, मग ही साल आपण फेकून देतो। तसं न करता ह्या सालीपासून सुद्धा खूप सुंदर असे वेपर्स तयार होतात। तर बघा मैत्रिणींनो, आता ही साल मी काढलेली आहे। आता मी फ्रेंच फ्राईज केले त्याची त्यावेळेस ही साल काढलेली आहे, तर तेव्हा याचे मी वेपर्स बनवले आहेत, तर तुम्हाला मी ते दाखवत आहेत। आता मी पाणी घेतलेलं आहे, हे गॅसवर पाणी ठेवायचं आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून हे साल आपल्याला 2-3 मिनटं उकळून घ्यायचे आहे। चला आता आपले साल हे उकळून होत आले। उकळून झाल्यानंतर आपल्याला ते सालीचं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे। आता आपण हे स्ट्रेनरमध्ये सर्व पाणी काढून घेऊया। आणि आता हे पाणी काढून घेतलं की आपल्याला आता ते नॅपकिनवर आपल्याला हे वेपर्स साल पसरून घ्यायची आहे। व्यवस्थित अशी नॅपकिनवर एकदम कोरडी करून घ्यायची आहे। तर चला मैत्रिणींनो, आता आपण ही कोरडी करून घेऊया। आता मी एक नॅपकिन टाकलेलं आहे ना, आता त्याच्यावर ही साल टाकून आपण कोरडी करून घेऊया। एकदम त्याच्यातलं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे, साल कोरडी करायची आहे। तर बघा, आता अशा प्रकारे आपण सर्व पाणी आपण त्याच्यातले काढून साल कोरडी करून घेऊया। आणि आता त्याच्यावर मी कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे। थोडंसं कॉर्नफ्लॉवर लावायचं त्या सालीला, आणि आपल्याला जे मसाले आवडतात ते आपण त्याला लावू शकतो। आता यामध्ये मी लाल मिरची पावडर आणि मीठ टाकलेलं आहे फक्त, आणि थोडंसं काळं मीठ टाकलेलं आहे। आणि आता हे सर्व सालीला व्यवस्थित हाताने आपल्याला लावून घ्यायचं आहे। ते सर्व मसाले सालीला आपण व्यवस्थित अशी चोळून घेऊया। आणि आता ही साल तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा करू शकता, किंवा आम्ही आता हे एअर फ्रायरमध्ये करत आहे। त्याचे एअर फ्रायरमध्ये बिलकुलही तेल आपण वापरत नाही, तेलाचा वापर अगदी कमी होत असतो, त्यामुळे मी एअर फ्रायरमध्ये करत आहे। तुमच्याकडे जर एअर फ्रायर किंवा ओव्हन नसेल तर तुम्ही निर्लेपच्या तव्याला, नॉनस्टिक तव्याला तुम्ही थोडंसं तेल लावून तुम्ही त्याच्यावर सुद्धा ही साल व्यवस्थित ठेवून अशी कडक करू शकता। तर बघा मैत्रिणींनो, मी आता हे एअर फ्रायरमध्ये अवघ्या 3 मिनटावर सेट केलेलं आहे। आता हे आपण पाहू 3 मिनटामध्ये आता आपली ही रेडी होणार आहे। तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। तर बघा, आता आपण 3 मिनटं झालेलं आहे। अगदी कुरकुरीत कडक असे आपले हे सालीचे वेपर्स तयार झाले आहे। ते खायला सुद्धा खूप सुंदर लागतात, अगदी कुरकुरीत असे। मुलांना सुद्धा हे वेपर्स खूप आवडतील, तर तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा। आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आता आपले हे सालीचे वेपर्स रेडी झाले आहे। मी आता ते सर्विंग प्लेटमध्ये सॉसबरोबर सर्व केलेलं आहे। तर बघा, तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। तर ही साल वेस्ट न जाता आपण त्याचा अशा प्रकारे वापर करू शकतो। आणि सालीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये जीवनसत्व असतात, त्याच्यामुळे साल ही फेकून न देता अशा प्रकारे ह्या सालीचा आपण वापर करूया।